हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. दुधाचं पाणी झालं हा स्वभाव तुमचा इथं घोटाळा. ह्या सगळ्यांना तुम्हाला मत द्यायचं आहे तालुक्याला. पण यात बरीच जण काय म्हणते त्या जाऊ दे आता एवढं काय आपण नाही दिलं तर आशुभाव 25,000 निवडूनच येणार आहे, औंधा जरा दुसरीकडे देऊन बघू. तुमची मतं अशी गेले ती एकदा नाही आशुभावला दिल्यावर का होते जरा इकडं देऊ म्हणत एक एक करत तिकडं वाढत गेलं ना आशुभावचं खाली पार बसत गेलं. आणि परत सगळ्यात वाईट अजून तुम्हाला सांगतो, हर्षवर्धन पाटला पराभवानंतर गर्दी बावड्यात आणि जे निवडून आलाय त्याची गर्दी निमी होत नाही. घोटाळा इथं होतो आपला की दूध जिथं टाकायचं तिथं आपण पाणी टाकून ठेवतो. माझ्या एकट्यानं काय होतं म्हणतो, इथंच चांगल्या व्यक्तींचे पराभव होत असतात. हे तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात. महाराज आणि गयेच्या एका आंब्या झाडाखाली बसलो होतो दुपारी. शिष्य तिकडं चिंतनाला विपश्यना करत बसले होते. आणि बुद्ध मानव जीवनाचा विचार करत बसल्यावर दूर असं एक चित्र बुद्धाला दिसलं की एक आई माऊली झोपडीच्या दारात बसली. एक लेकरू तिच्या अंगावर उडी मारतंय आणि ती आई लेकराला फेकून देते. एकदा बुद्धानं बघितलं आई लेकराला फेकती, दुसऱ्यांदा बघितलं फेकती. बुद्धाच्या काळजाळात सारखा बसला. काय असावं म्हणली. आणि बुद्ध चालत चालत हळूवार तिथे गेली. माई हे काय करते तू, लेकरू तुझ्या अंगावर खेळायला येतंय तू त्याला फेकून का देते माई. ती उठले, रडायला लागली आणि म्हणली बुद्धा गेली 4 दिवस मी आजारी, माझ्या अंगात ताप आहे, स्तनात माझ्या दूध नाही आणि माझं लेकरू पाना मागते दूध मागते, मी काय करू म्हटले. गरिबी एवढी वाईट आहे की घरात अन्नाचा कण नाही. बुद्ध खाली मान घालून आले आणि दुसऱ्या दिवशी प्रार्थनेत बुद्धांनी सांगितलं शिष्यांना आणि गावच्या मानकऱ्यांना, इनामदारा, वतनदारांना, गाडं आणा त्यावर मोठे 2 हंडे आणा म्हणले. आज मी सगळ्या नगरीतनं फेरफटका मारणार आहे आणि गरिबांच्या मुलासाठी श्रीमंताच्या घरातून दूध गोळा करणार आणि गरिबाच्या लेकरांना मी भरपूर दूध वाटणार. आज गाडं पुढं शिष्य ढकलत होते. लोक यायची, कोण वाटीनं दूध टाकायचं, कोण तांब्यानं दूध टाकायचं, कोण तवलीनं दूध टाकायचं. बुद्ध पुढं चाललेत होता. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी मंत्र शिष्य म्हणतच होते. आणि सगळं गाडं फिरे झाल्यावर गाडा आला आणि गरिबांची सगळी लेकरं गोळा केली. ती भांडी घेऊन उभा राहिली. आज भरपूर दूध पेय मिळणार म्हणून नाचायला लागली. बुद्धानं वगैरे घेतलं आणि हांड्यातलं दूध असं करून पोराच्या भांड्यात टाकलं. ते पांढरं शुभ्र पाणी निघालं. बुद्धाच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. गरिबांच्या लेकरासाठी मी दूध मागितलं होतं, लोकांनी सगळं पाणी कसं दिलं. बुद्धानं तातडीनं बैठक बोलून विचारलं, तू काय टाकलं. ती खाली मान घातली, मी पाणी टाकलं. तू कशासाठी पाणी टाकलं. सगळं गाव दूध टाकणार आहे म्हणले. माझ्या वाटेभर पाण्यानं काय होणार म्हणून मी पाणी टाकलं. दुसऱ्याला उठलं, तू का टाकलं. मी बी पाणी टाकलं. का टाकलं. सगळ्या गावाच्या दुधात माझं खपून जाईल पाणी म्हणून मी पाणी टाकलं म्हणले. दुधाचं पाणी झालं
हा स्वभाव तुमचा इथं घोटाळा. ह्या सगळ्यांना तुम्हाला मत द्यायचं आहे तालुक्याला. पण यात बरीच जण काय म्हणते त्या जाऊ दे आता एवढं काय आपण नाही दिलं तर आशुभाऊ 25,000 निवडूनच येणार आहे, औंधा जरा दुसरीकडे देऊन बघू. तुमची मतं अशी गेले ती एकदा नाही आशुभाऊला दिल्यावर का होते जरा इकडं देऊ म्हणत एक एक करत तिकडं वाढत गेलं ना आशुभाऊचं खाली पार बसत गेलं. आणि परत सगळ्यात वाईट अजून तुम्हाला सांगतो, हर्षवर्धन पाटला पराभवानंतर गर्दी बावड्यात आणि जे निवडून आलाय त्याची गर्दी निमी बी होत नाही. घोटाळा इथं होतो आपला की दूध जिथं टाकायचं तिथं आपण पाणी टाकून ठेवतो. माझ्या एकट्यानं काय होतं म्हणतो, इथंच चांगल्या व्यक्तींचे पराभव होत असतात. हे तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.